मित्र मंडळी कसे हसे भाया गाडीची तर पण वाटच लागलेले. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मस्त नवीन सकाळ, नवीन वेळ. आज मंडे आणि आता खूप लोकांना डाऊट येतील का काय विषय काय नाही. अश्विनचे स्ट्रिक कसे आहे तुटले. अश्विन 4 दिवसापासून स्नॅपला ऑनच नाही आहे. अश्विननी स्नॅप इंस्टा परमनंट डिलीट केला आहे. फक्त इंस्टावरती माझे रील्स येतील बस, अजून काहीच नाही दिसणार. आणि दीपच्या बड्डेची एक स्टोरी दिसेल नेमकी, ती पण एकच फोटो दिसेल बस, अजून जास्त काय नाही. त्यासाठी माझ्या फोनमध्ये काय हाईप पण नाही की त्याचा आता एक मस्त व्हिडिओ क्रिएट करेल चांगलं मस्त की बगचोदीचे आणि ती टाकेल इंस्टात, असं नाही. आता मस्त एक फोटो टाकेल दीपचा आणि माझा हॅपी बर्थडे भाय करून, आणि बस अजून काय नाही. आणि आता मग आता स्नॅप वगैरे असं सगळं चीप वाटतं की काय मी काय फालतूगिरी आहे. मग असं घाण वाटतं की ह्याच्यामध्ये मी टाईमपास करतो असं तसं. मग मी स्वतःहूनच डिलीट केला. मी बोललो की आता भाई ठेवायचंच नाही असलं काय, पण डिलीट केला. अजून काय आता मी काय ते स्ट्रिक बिग भाई कधी आता जोपर्यंत भाई स्नॅप पाठवायचा तर असा स्नॅप पाठवायचा की यांच्या सगळ्यांची गाण जोरून हातात यायला पाहिजे, असा स्नॅप पाठवणार. थांबा जरा, आता नाही वेळ घेणार पण पाठवणार. आता तर सध्या डिलीटच आहे भाई, आता घेणार पण आहे ते फालतू ॲप. मग आता मी चालू कॉलेजला भेटा. सिंध्याला माहिती का आम्ही होतो, भाईने डायरेक्ट गाडीच ठोकली. म्हणजे आता मी पार्किंगला गाडी लावली होती त्यामुळे साईडवर झाला. अरे नवीन खर्च किती होईल आता. हे बघा या गाडीचं तर हे बघा कसं केलंय. अरे डेली ब्लॉग आहे भाई माझे. हे बघा भाईनी विषय हार्ड आहे ब्रो, विषय हार्ड आहे. लावडात मित्र मंडळी कसे हसे भाया गाडीची तर पण वाटच लागलेले. पागल आहे का आपली थोडी आपला भेटते ना, आपण आपला आता काय विषय गाडीचा भाई एकूण एक टोकले. या भाईनी आत्ताचं नुकसान केलं, या गाडीचा त्या गाडीचं नुकसान केलं पूर्ण. असं तर आम्ही ना गाडी रिपेअर करायला डायरेक्ट शोरूमच्या इथं आईच्या गावासाठी ब्रो. हा शोरूम आहे, असे हार्ड इथं आताच्या गाडीचे पूर्ण लागलेत भाई. तर काय झालं संध्याकाळचे ना 6 वाजले आणि मी चाललो आता माझ्या दुसऱ्या घरी. जसं की तुम्हाला ते दिसेलच ना, आता मी थोडंसं काहीतरी बनवतो आणि खातो भाई, कारण की मी बल्कवरती आहे ब्रो. कारण की मला माझे लाईफ चेंज करायचे यार भाई, त्यासाठी मी खूप काय करतो माहिती आहे का. म्हणून आता मी मस्त हे पितो आणि विचारतो, मग तुम्हाला दाखवतो आता मी काय बनवते ते. अरे भाग मिळगा भाग 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 मिळगा दिसत असले ना काय माहिती वाटत. वेट खूप दिली बाबा माझी सवय वास वेगळी यायची. मला सवय माझ्या काही आमचं नातं काही असू वाज घ्यायचं मला सांगितलं. मम्मी तुला फार्म हाऊस आहे का? फार्म हाऊस माझ्या झाडाचा बड्डे दादा असं फार्म हाऊसला बोलवलं. मला पण दादा मस्त कोणी केली पण, बट मला माझं जे डेली रुटीन आहे ते इम्पॉर्टंट आहे. फार्म हाऊस नुकसान पडलं लिव्ह लागतात नाही का पडतं.
लागलं आई शपथ खतार खावा बसला का. हे शेक आहे. हाय पियायचं चांगलं लागतं. बल्क होण्यासाठी ओजी बल्कसाठी भाई काही करू शकतो. अरे भाई त्याला माझी फ्रेंड आहे, मी नाव तर नाही ना, खूप चांगली फ्रेंड आहे. भाईचा मेसेज आला होता की मी तो प्रोटीन गिफ्ट करते. जर आता ती ब्लॉग बघत असेल ना, तू मग आता प्रोटीन गिफ्ट नाही केलं ना, मी तो नावच रिव्हील करणार. मग तो फक्त बोली वचन देते का, ती मला प्रोटीन गिफ्ट करणार आहे. बघू आता. बाय घ्यायचं, बाय घ्यायचं आता. फुकटचं भेटेल सगळं घ्यायचं. नक्की करशील ना. माझ्या घरच्या ऍड्रेस तुला माहीतच आहे. आता दे अजून काय. मग भेटू आता दुसऱ्या घरी. चला राज आता आम्ही ना श्रेयांच्या घरी आहे आणि आता आम्ही चला फार्म हाऊसला. आणि भाई मला गोड देते, गोड लोकांना गोड देते. भाई काय ते तिखट नाही खायला यार, तिखट पाहिजे. तो गुडू आहे ना म्हणून. लोकेशन बघून माझी फाटली. भाई मला वाटतं जवळ असेल आईच्या गावात 2 तास. 2 तास का पागल का, वॉकिंग थोडी जायचं. गाडी आहे. ह्या ठिकाणी जाम विचार केला मी, जाऊ का नको फार्म हाऊसला. मग फायनल डिसिजन घेतलं की मी नाही जाते फार्म हाऊसला, कारण की माझी इच्छाच होत नाही भाई या पावसामुळे. कारण की या पावसाचं एवढं आहे की भाई मी जाता तिथे भिजणार यार. आणि असं मला भिजायचं नाही, परत आजारी पडेल. कारण की माझ्या परत रील्स थांबतील, ब्लॉग थांबेल हे ते. म्हणून आता मी घरी आलो आणि आज संकष्टी आहे तर मी व्यवस्थित आता खातो मस्त आहे की. भेंडी फ्राय बनवले, भाकरी बनवले, डाळ भात, वरण भात आहे, अजून खूप काही आहे, मोदक पण आहे. तर मी आता घ्यायला जातो दिवटी का हात नाही लावायचं, पहिला देवाला दाखवू दे. मग मी आता भुकाने तर पडतोय माहिती आहे का. भूक लागली असं. काय माहिती आहे का आता जेवायला, काय माहिती आहे का, भेंडी फ्राय, पिंकलची भाकरी आहे आणि बाकीचा मेन्यू मी तुम्हाला इथे दाखवतो. बघा हे देवासाठी आहे. आणि इथं बिग बॉस मराठी चालू आहे, बिग बॉस मराठी. मग या भाई जेवायला मस्त आहे की भाकरी आणि भेंडी फ्राय खायला. ह्या टाण्याच्या पीठमध्ये बीट टाकलंय. बोल. मस्त जेवण खाऊन बसलोय आणि आता घरचे खात्यात. येस, हा अँगल बरोबर आहे. पप्पा मस्त गोडे गोडे दिसतात. मग आता मस्त आहे की मी तर भाई मस्त जेवले भाई, 1 नंबर जेवण होतं. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.